मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 2 ते 10 टेबल्स एकरेगीत कसं लिहितात। एकरेगीत 2 ते 10 टेबल लिहिताना काळजी कोणती घ्यावी, पत्ते कोणते पाळायचे, त्यावर उपाय काय आणि 2 ते 10 टेबल लिहिताना एकरेगीमध्ये सराव कसा करावा। या व्हिडिओच्या शेवटी आपण एकरेगीत पाढे लिहिण्याचे फायदे काय, गुणाकार भागाकार या क्रियांशी व गतीशी परस्पर संबंध काय, त्याचबरोबर 2 ते 10 पर्यंत पाढे जर आपण पाठ केले तर स्कॉलरशिप परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा याच्याशी संबंध काय याची माहिती समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2 ते 10 टेबल एकरेगीमध्ये सिंगल लाईनमध्ये लेखन कसं करतात, ते लिहिणं का महत्त्वाचं आहे याची माहिती समजून घेतोय। तर बघा, सुरुवातीला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या पद्धतीने 10 अंक लिहिलेले आहेत। ते लिहिणं का महत्त्वाचं आहे बघा, 2 2s are 4, 3 3s are 9, 4 4s are 16। हे तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल त्याच्यासाठी ही लाईन लिहिणं महत्त्वाचं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जीवनात फक्त माणूस शिक्षणानेच मोठा होतो हे सिद्ध करायची तुम्हाला वेळ आलेली आहे। हे सिद्ध करण्यासाठी गणितातला हुशार विद्यार्थी होण्यासाठी 2 ते 10 टेबल दररोज एकरेगीमध्ये लिहिणे आणि त्याचा सराव करणे खूप महत्त्वाचं आहे। मग त्यासाठी कोणती पत्ते पाळावी, त्यासाठी कोणते नियम आहेत, त्याचं लेखन कसं झालं पाहिजे ते समजून घेणं महत्त्वाचं आहे। गणिताचं हस्ताक्षर हे सरावाने साध्य होत असतं। तर महत्त्वाचं 2 ते 10 पर्यंत 2 ते 10 टेबल लिहिताना बघा, या ज्या उभ्या रेषा आहेत, 2 पाड्यांच्या दरम्यान 2 टेबलच्या दरम्यानच्या 2 रेषांमध्ये सारखं अंतर असलं पाहिजे, तेव्हा तुमचे हस्ताक्षर चांगले होतील। त्याच्यानंतर 2 संख्यांमध्ये 2 नंबर्समध्ये जो डिस्टन्स आहे सारखं असलं पाहिजे। सेम जर तुमचं सारखं डिस्टन्स असेल तर तुमचे हस्ताक्षर चांगलं होणार आहे। आणि एक कोणतीही संख्या धरली आपण, नंबर्स धरल्यानंतर 4ही बाजूने सारखं अंतर येणं महत्त्वाचं आहे, तेव्हा तुमचं पाढे लिहिताना चांगले हस्ताक्षर होणार आहे। त्याच्यानंतर आपण स्केलचा जर वापर केला तर बघा, वरची लाईन आणि बघा पहिली जी ओळ आहे त्याच्यावरती अशी पट्टी धरल्यानंतर सर्व संख्यांची उंची सारखी असली पाहिजे। त्याचबरोबर खालून जर आपण बघितलं तर सर्व संख्यांची उंचीसुद्धा सारखी असली पाहिजे। उभी पट्टी लावल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीने सर्व संख्यांची जी लिहिण्याची पद्धत आहे ती सारखी असली पाहिजे, तेव्हाच आपलं गणिताचे हस्ताक्षर चांगलं होणार आहे। नंतर बघा, पूर्ण गणिताचा सार या 10 संख्यांमध्ये लपलेला आहे। 5 ओळी म्हणून तुम्ही दररोज एकरेगीमध्ये 0 ते 9 हे 10 डिजिटचा खूप सराव केला पाहिजे। सराव 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 सरावाने सर्व साध्य होत असतं, हे तुम्हाला सिद्ध करायची वेळ आहे। तुम्ही 5 ओळीचा डेली वर्क म्हणून एकरेगीमध्ये 0 ते 10 बघा, 0 इथं 0 लिहिला, 10 लिहिला तरी चालेल। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ह्या 5 ओळीचा तुम्ही दररोज सराव करा आणि तो सराव करा अशी 100% आशा बाळगतो। 2 ते 10 टेबल लिहिण्याचे फायदे काय, तर तुम्ही दररोज विद्यार्थी मित्रांनो पाढे लिहिलात तर तुमची सगळ्यात महत्त्वाची वेळेची बचत होणार आहे। त्यानंतर पाढे लिहिल्यामुळे आणि सराव केल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा फायदा तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे। तुमची स्मरणशक्ती त्याच्यामुळे सुधारणार आहे आणि बुद्धीचा विकास होणार आहे। दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जर यशस्वी विद्यार्थी व्हायचं असेल, यशस्वी व्यक्ती व्हायचं असेल, म्हणून 2 ते 10 पाढे
टेबल दररोज पाठ करणे खूप महत्त्वाचे आहे. या मूलभूत क्रिया सुलभ करण्यासाठी पाढे लिहिणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर तुम्ही जर 2 ते 10 पर्यंतचे पाढे एक रेघी वहीत लिहिलं तर गणित भूमिती विषयासाठी हे उपयुक्त ठरणारं ज्ञान आहे. तुमची लॉजिकल विचारशक्ती याच्यामुळे वाढणार आहे. गणिती कौशल्यामध्ये वाढ होत असते आणि सगळ्यात महत्त्वाचा 2 ते 10 पर्यंत पाढे पाठ केल्यामुळे तुमचं वेगाने गणन करण्याची क्षमता वाढते. गुणाकार भागाकार या क्रिया जलद गतीने सोडू शकतात. तर सगळ्यात फायदा महत्त्वाचा जेव्हा तुम्ही 5वी आणि 8वीला स्कॉलरशिप परीक्षा देत असतात आणि भविष्यामध्ये मोठे झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला अचूकपणे कमी वेळेत स्पर्धा परीक्षेचे गणिताचे उदाहरणे सोडवता येईल. म्हणून तुम्ही 2 ते 10 पर्यंत पाढे डेली वर्क म्हणून पाठ करणे आणि लिहिणे खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही लिहाल अशी 100% आशा बाळगतो.